नमस्कार, सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण वर्षभर टिकणारा मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 250 ग्राम आवळा घेतलेला आहे. आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शक्यतो आवळा मोठा घ्यायचा आहे. आवळा अगोदर आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये रिंग ठेवली आहे. आवळे चाळणीमध्ये घालायचे, त्यावरती झाकण ठेवायचे आणि 15 ते 20 मिनिट आवळा छान वाफवून घ्यायचा. आवळा पूर्णतः थंड झाल्यानंतर त्यामधील बी वेगळे करायचे आणि त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या. गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये कट केलेला गूळ घालायचा. जेवढा आवळा आहे तेवढाच गूळही घालायचा आहे. आवळा आणि गूळ एकजीव करून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. आवळ्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे. गूळ मेल्ट झाल्यानंतर पाव चमचा काळं मीठ घालायचं, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची मिक्स जायफळ पूड आणि 4 ते 5 लवंग घालायचे. हे सर्व साहित्य यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे. आवळा हा तांबूस रंगावरती होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आवळ्याचा रंग छान तांबूस रंगावरती झालेला आहे. हे मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि 8 तास मुरण्यासाठी ठेवायचे. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे तुम्ही स्टोअर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.